ही नीरव शांतता, हे चांदणं, इथलं वातावरण याआधी मी खूपदा अनुभवलंय. न राहून त्या सगळ्या आठवणी आज मला खूप अस्वस्थ करत होत्या. त्यामुळं रात्रीच मी गावाकडे जायला निघालो. आता कसं काय आला? अरे आलो, जरा काम होतं तुझ्याकडे, असं चालतो. जेवण झालं का? हो झालंय जेवण. चल आपल्याला उद्या सकाळी जरा बोलायचंय. पडतो मी आता. चल. लहानपणी मी गावाकडे आलो की महादेव उर्फ महाद्याबरोबर बकऱ्यांसोबत फिरायला जायचो. तसंच पुन्हा एकदा महाद्याबरोबर बकऱ्यांसोबत जायचं मी ठरवलं आणि याबाबत मी खूप एक्सायटेड होतो. महादेव जानबा कचरे उर्फ महाद्या हा माझा सख्खा चुलत भाऊ. घरच्या काही अडचणींमुळं 5वी मध्येच शिक्षण अर्धवट सोडून आमचा पारंपरिक असा मेंढपाळाचा व्यवसाय महाद्या करायला लागला. महाद्याचा दिवस सुरू होतो तो बकऱ्यांना पवळी किंवा जाळीतून बाहेर काढण्यापासून. मेंढपाळ हा व्यवसाय दिसतो तेवढा सोपा नाहीये. सकाळी उठल्यापासूनच मेंढपाळाची लगबग सुरू होते. बकऱ्यांना पहुळी किंवा जाळीतून बाहेर काढल्यानंतर कुणाला काही लागलंय का, कुठलं बकरं आजारी आहे का, हे सगळं मेंढपाळाला बघावं लागतं. दुसरीकडे मेंढपाळाच्या बायकोचीही तिच्या छोट्याशा बिराडावरची म्हणजेच तिच्या लहानशा संसाराची लगबग सुरूच असते. बकऱ्यांना पहुळी किंवा जाळीतून बाहेर काढल्यानंतर बकऱ्यांच्या लेंड्या लोटून काढून महाद्या त्या एकत्र करतो. हे लेंड्यांचं खत नत्रयुक्त असतं, त्यामुळं त्याला चांगली किंमतही मिळते. नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की महाद्याला लवकरच लग्न करावं लागलं. त्याला अगदी 2री-3री पर्यंत शिकलेली मुलगी बायको म्हणून मिळाली. ही माझी वहिनी जिजाबाई महादेव कचरे. कमी वयात लग्न झालेलं असलं तरी मेंढपाळाचा धनगरांचा पारंपरिक असा व्यवसाय आत्मसात करायला तिला वेळ नाही लागला. मेंढपाळाचं आयुष्य हे या छोट्याशा तंबू म्हणजेच पालाशी निगडीत असतं. या पालामध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य जातं. शहराप्रमाणे इथं गॅसची सोय उपलब्ध नसते, त्यामुळं सर्व गोष्टींसाठी चूल हीच त्यांची साथीदार असते. सकाळी अंघोळीसाठी पाणी तापवणं, जेवण या सगळ्या गोष्टी चुलीवरच होतात. महाद्याची दररोजची अंघोळ ही या रबराच्या तुकड्यावरच होते. त्यामुळेच मेंढपाळाची अंघोळ हा माझ्यासाठी कायमच औत्सुक्याचा विषय राहिलाय. शहरामध्ये बाथरूममध्ये अंघोळीची सवय असलेला मी बिऱ्हाडावर आल्यावर मात्र बाथरूम शोधायचो. तेव्हा मला हा रबराचा तुकडाच इथलं बाथरूम आहे असं सगळे सांगायचे. महाद्याची इतर गडबड सुरू असताना वहिनी महाद्याच्या जेवणाची तयारी करत असतात. सकाळी 9च्या दरम्यान जेवण झाल्यानंतर महाद्याचं मुख्य काम सुरू होतं. दिवसभर बकऱ्यांसोबत फिरायचं असल्यानं सकाळचं जेवण त्याला खूप महत्त्वाचं ठरतं. बकऱ्यांना घेऊन निघण्याआधी लहान कोकऱ्यांना धरून त्यांना पवळीत ठेवावं लागतं. लहान असल्यामुळं त्यांना काही दिवस बकऱ्यांसोबत नेलं जात नाही.
त्यानंतर साधारण सकाळी 10च्या सुमारास म्हाद्या बकऱ्यांना घेऊन मार्गक्रमण करतो. इतर सर्वच मेंढपाळ आपापली दिशा ठरवतात आणि दिवसभरासाठी बकऱ्यांना घेऊन निघतात. मेंढपाळाच्या आयुष्याची नाळ त्याच्या जन्मापासूनच या मेंढ्यांशी म्हणजेच बकऱ्यांशी जोडली गेलेली असते. दिवसभर बकऱ्यांना चांगलं खायला मिळेल अशा ठिकाणी मेंढपाळ बकरी घेऊन जात असतो. आपल्या आयुष्यातील सगळी सुखदुःख या बकऱ्यांसोबत तो शेअर करत असतो. यावेळी मी बकऱ्यांसोबत फिरायला जाण्याचं जाणून बुजून ठरवलं होतं. मला माझ्या लहानपणीच्या बिराडावरच्या सगळ्या आठवणी डोळ्यांसमोरून जात होत्या. त्यात मला पहिली आठवण झाली ती माझ्या वडिलांचे मोठे सख्खे भाऊ, माझे मोठे चुलते बाळकृष्ण साळबा कचरे उर्फ भाऊ आणि माझी मोठी चुलती मोठी आई यांची. आपल्या आजोबा असताना कुठं होता आपला वाडा? कुठं इथंच असायचा का? चित्ता जायचा वा मावळात जायचा. मग इथं आता जेवढी पवळ आहे तेवढी पवळी तेवढी बकरी मावायची सगळी. त्यावेळेला बकरी लय होती आपल्याला. 500-400 होतीच की. मोठ्या लग्न झालं तुमचं, हो. त्यानंतर तुम्ही बकऱ्याकडेच आहे. तर कसं आपला आपण आपला वाडा घेऊन तुम्ही आपलं फिरत होता. कुणीकडे बी जायचं. तुम्ही मग एकट्या फिरायचा का कोण अजून सोबत? सोबत बी काही दिवस होती, काही दिवस वेगळे राहिल्यावर मामा बरोबर होतो. हा, आपले मामा मिरत्याचे हो. त्यांच्यासोबत. तिकडे कारला राहायचो. कारला तिकडे रोज अशी त्या डोंगराच्या कडे डोंगर आहेत ना, तसल्या डोंगराच्या बकरीला अशी बकरी बसायची. झोपायला जागा यायचा नाही. त्यात मध्ये संध्याकाळच्या वेळेला जेवल्या खावल्या खालच्या साईडला असा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यात असं कुत्र बसतं तसं बसायचं, झोपायचं. मग जाऊन बकरी बसवायची त्यांच्या शेतात. बसवायची शेतात. धान्याला सकाळचं उठून जायचं त्यांच्याकडे चहा प्यायला द्यायचं आपल्याला. तर काय करायचं. पैसे कधी देत होते का? कधी आपण पैशावर कधी असायचे? पैसे कसलं लय पैसे नव्हते. लय फार नाचणी साव भात हे एवढंच धान्य मिळायचं. भात मिळायचा. पहिल्यांदा विकली कोणी आपल्यात? बकरी विकली काही लोकांनी, 2-4 लोकांनी विकली की आधी. कशामुळे विकली म्हणजे काय सुरुवात झाली? दत्तूबानी विकली, कशामुळे? विठोबानी विकली. आहे ना, हे लोक देशाला आपल्या आधी इकडे खाल्ला लागले लोकांनी, मिरडेवाल्यांनी यांनी विकली. त्यांनी बघ ट्रॅक्टर घेतलं. 5-6 वर्ष झाले असेल, 4-5 वर्षी त्यांनी विकली की आपल्याच सुरुवात झाली का म्हणले. पैसे त्या 100 बकरीवाल्याला ते जायला धरून किती पैसे होते ते वर्षाचे? तर काय जायला लाख रुपये काय होत नाहीत म्हणायचे बकऱ्यामध्ये. मग ट्रॅक्टरच्या मागे जर गेलं तर 8 महिने जर तिकडे ट्रॅक्टर ठेवला फिरावला तर तिच्या त्यात म्हणजे 2-3-2.5 लाख रुपये तर उत्पन्न आहे. म्हणजे डबलच्या पुढे आली. म्हणून त्यांनी सगळ्यांनी विकली बकरी. कोणाच्या घरी बकरी नाही आता. अशा जर्सीज गाया म्हशीज काय नाही. ट्रॅक्टर 2-2-3-3 हे दारात ना. आता मोठी आई भाऊ दिवसभर बकऱ्याकडे असायचे तेव्हा. काय तुमचं कसं असायचं? सकाळचं कसं नियोजन असायचं? त्यांनी सांगायचं आमच्या तमक्या वावरात जाऊन दे. मग ते आपल्या कोंबड्या कुत्र्या धरायच्या, ती बिराड घेऊन जायचं, पाणी आणायचं. बिराड कसं न्यायचं तुम्ही? गोड्यावर न्यायचं. समजा गोड्यावरच न्यायचं आणि तिथं जायचं, पुन्हा पाडायचं, ती मांडामांड करायची, पुन्हा पाणी बघायचं आणि परत मेंढरा बोलवायचं, ते बकऱ्या कधी जायचं, तिकून बी यायचं, उकरी सोडायची. पुन्हा पाणी नाही आलं तर पाणी जवळ असतं तर पाणी संध्याकाळी बी भरायचं. पाला कुठं पाडायचा, बकऱ्याला सर्व कुठं गावतो त्या टायमाचा. बकऱ्याचं भागवायचं बघायचं नसतं, परपंच नाही लक्ष द्यायचा. ती संध्याकाळचा रातभर करणार ती करता. बकरी सांभाळा हिरबळ जायचं. ती धंदा गेलाय त्याशिवाय कर म्हणा ना. ती घरी काटायचं म्हणून काटायचं पोरांसाठी. नाही हालत काढली बकरीच्या मागे. बकऱ्याने चांगलं केलं बाबा. बकऱ्याला नाव ठेवायचे नाही. तुम्हाला असं वाटतंय तुम्हाला बकऱ्याचं, पण बकऱ्याने तुम्हाला सकाळ बकऱ्यानेच मोर घाला. कष्ट बी केलं आणि त्यांनी कल्याण बी केलं. बकऱ्यांनी लक्ष्मीचं लई वाईट वाटते. या बदल तर होणारच. म्हणजे बदल झाला आता काय बाकी. आता बकरी पाळू शकतोय का परत? एक गाय आणि शेळी घेऊन ते दोघं नवरा बायको सध्या रानात जात आहेत. खरं तर ते दोघंही बकऱ्यांना खूप मिस करतायत. पण त्या दोघांनीही काळानुरूप झालेला हा बदल स्वीकारलाय. दुपारी संपूर्ण पहुळी मोकळी असते. मेंढपाळांच्या बायका मात्र त्यांचं काम करतच असतात. सकाळी पहुळीतून बकऱ्या बाहेर आणल्यानंतर ज्या ठिकाणी त्या बसतात त्या ठिकाणी पडलेल्या लेंड्या गोळा करून त्या उकिरड्यावर टाकणं हे त्यांचं महत्वाचं काम.
या लेंड्यांचं खत शेतीसाठी खूपच उपयुक्त असतं आणि हे खत विकताही येतं. ज्या मेंढपाळांच्या शेतजमिनी बिऱ्हाडाजवळ आहेत त्यांच्या बायका दुपारी मोकळ्या वेळेत रानातली कामं करतात. मुळातच मेंढपाळांच्या बायकांचं आयुष्य हे खूप खडतर असतं. नवरा बकऱ्यांना घेऊन गेल्यावर तिला एकटीलाच संपूर्ण बिऱ्हाड सांभाळायचं असतं. शिवाय नवऱ्यानं मदतीला बोलावल्यावर तिला तिकडंही जावं लागतं. सध्या शहरांमधून स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूप चर्चिला जातो, पण बिऱ्हाडांवर एकट्या राहणाऱ्या मेंढपाळांच्या बायकांना मात्र इथं खूप सुरक्षित वातावरण वाटतं. शहरातल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर असणारी भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो तो कष्टानं झालेला आनंद. दुपारी पवळीमध्ये बंदिस्त असलेल्या लहान कोकऱ्यांना थोडा वेळ बाहेर सोडलं जातं आणि थोड्या वेळानं पुन्हा त्यांना पवळीमध्ये आणलं जातं. माझे दुसरे चुलते जानबा कचरे यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर महादेव उर्फ माध्या आणि त्याचा मोठा भाऊ शंकर यांच्यावरची जबाबदारी वाढली. शंकरने शेतीकडे पूर्ण लक्ष देण्याचं ठरवल्यामुळं महाद्याला बकऱ्यांकडे येणं भाग पडलं. पण आज महाद्याला त्याच्या दोन्ही मुलांची शिक्षण व्हावी असं वाटतंय आणि एका अर्थी ते बरोबरच आहे. क्रिकेट 15 वर्ष झाले. किती 12 वर्ष असेल. 12 चौथी झाली पूर्ण, 5वी अर्धवट झाली. काय असं बकऱ्याची अडचणीमुळे. आई वारली म्हणजे हो, आई वारली म्हणून. आई वारली त्यामुळे घरी इकडं वडिलांसोबत वाड्यावर आलास. मग मोठा भाऊ शंकर शेतीत राहिला. शेतीत राहिला. अजूनही माझे कोण आहे महादेव तर म्हणतात धनगर आहे. आपण त्या बकऱ्यातलं बारकं छोटे छोटे काम करायचे. काय काम होते? काय बकरं आजारलेलं किंवा एखाद्याला जखम होती त्याला औषध लावायचं, काय करायचं ते लक्ष द्यायला लागतो. मग परत गावात जायचं असलं एखाद्या शेतकऱ्याचं काम असतं किंवा आपलं घरगुती काय काम असतं. एका मेंढपाळा धनगराकडे किती बकरी असतील एकाकडे आता सध्या? सध्या म्हणजे कसं असतं, काय काय 50 बी असतात, 40 असतात. म्हणजे ज्याची माणसाची परिस्थिती असते तशीच मेंढपाळ असतं. तुझ्याकडे किती आता? आता 70-80 आहेत. 70-80 कुठल्या जातीची आहे ती? जात सांगते. जात्यांची विजयपुरी. तुमची सगळी एकत्र बकरीत की नाही? हो. तुझीच बकरी तू कशी काय ओळखतो? ओळखलं म्हणजे आपलं पहिलं होतं लक्ष त्याच्यावरचे ना. तुम्ही तेच शिकलाय पाहिजे. हो. त्याला काय वेगळं असं काय नाही? त्याला काय वेगळं कोण अशी काय नाही? कोण नाही त्याला काय नाही. काय नाही. प्रत्येक जण आपली ओळखू शकतो. हा. कसं काय? पण आम्हाला आश्चर्य वाटतं. आश्चर्य म्हणजे आपली नजाराच त्याची वेगळी ना. बसवण्याचा फायदा काय मला सांग? का बसवतात? बसवण्याचा फायदा म्हणजे ते खत होतं ना. लेंड्यांचं खत होतं. लेंड्यांचं खत होतं. त्यासाठी हे होतं. मग आपली फार आधीपासून जी लोक हे करतात जायची ती लोक बसूनच त्यांना पैसे मिळायचे का? हो. पैसे मग काय काय मिळायचं? धान्य बी मिळते. मी शेती करतो. आणि वडील आणि भाऊ बारका बकरी वळायचा. की आता बकरी सगळ्यांनी विकायलाच पाहिजे का? बकरी आता दिवसेंदिवस कमीच होत चालल्यात. लोकांच्या शिक्षण म्हणजे जे बकरीवाले आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची ह्याची अडचण होती, त्यामुळं लोक आता बकरी विकायलाच लागलेत. पण त्यांनी तशी विकली नाही पाहिजे. हा, पण बकरी काय महत्व आहे बकऱ्यांचं आपल्या धनगरांना? म्हणजे या पारंपरिक ते आपलं एक जातीचं ते हीच आहे ना, व्यवसायचे ते चालवलं पाहिजे. दुपारी बिऱ्हाडावरची सगळी कामं झाली की मेंढपाळाची बायको आसपास असलेल्या पाण्याच्या स्रोतातून पाणी आणायला जाते. शहरामध्ये फिल्टरचं पाणी पिणारे आपण खरं तर अशा स्वच्छ पाण्याला पूर्णपणे मुकतो. दरम्यान त्यांची मुलं पहुळीवर कोकऱ्यांसोबत खेळण्यात दंग असतात. या मुलांना पाहिलं की मला त्यांच्या भविष्याबद्दलची चिंता सतावते. पण आता बऱ्यापैकी इथली सगळीच मुलं शाळेत जात आहेत हे ऐकून खूप बरंही वाटतं.
बकऱ्या या बसायला शेतामध्येच असतात, त्यामुळे जवळपास विहीर असेल तर तिथून, नाहीतर डोंगरांमधील लहान लहान झऱ्यांमधून मेंढपाळांच्या बायकांना पाणी आणावं लागतं. मध्यान्नाला पाणी प्यायल्यानंतर बकऱ्या थोडा वेळ स्थिरावतात. विचार करता करता मला असं वाटलं की माझे वडील शिकले व मोठे अधिकारी झाले म्हणूनच माझं आयुष्य बदललं. आजोबांच्या वेळेपासूनची वस्ती आहे आणि मी त्यावेळेला लहान असताना बकरी वळलेले आहेत. त्यानंतर शाळेत जायचा कसा निर्णय झाला काय? आम्ही ज्यावेळेला इथं शेतीमध्ये राहिले, आमचे वडील बकरी चुलत्यांच्याकडे गेले आणि आम्ही शेतीमध्ये राहिलो. त्यावेळेला मला शाळेत घातलं वडिलांनी. त्यापासून मी शिकलो. वडिलांची ती मोठी पुण्य आहे माझ्यावर. कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी मी BSc ॲग्री झालो. BSc ॲग्री गेल्याबरोबर एक नोकरी मला लागली. ग्रामसेवक नोकरी केली पहिल्यांदा, नंतर हायस्कूल टीचर म्हणून केली. त्याच्यानंतर मग मी पुन्हा शासनाची याची आपली मंत्रालयामध्ये गार्डन ओव्हरसियर म्हणून सुरुवात झाली माझी या नोकरीची. आणि गार्डन ओव्हरसियर नंतर मी आता सध्या सहाय्यक संचालक म्हणून आहे. आपण तू यायची लग्न झाल्यानंतर इकडं तुला काय बदल वाटायचा? तू तर असंच असतं रे. काय म्हणून काय नाही साड्या वगैरे, नऊवारी, हाडवं, कुंकू, हा अजून जेवण वगैरे त्यांचं असं ह्याच्या चुलीवरती. तुम्ही जी काही बकरी वळली होती आता काय बदल वाटतो तुम्हाला? फरक नाही, बकरी वळली म्हणजे मी लहानपणी अगदी थोडीशी, पण आता फरक म्हणजे असा की आता बरीच बकरी कमी झाली. म्हणजे आता बऱ्याच लोकांनी बकरी विकून ट्रॅक्टर घेतले आणि त्याच्यानं त्या बकऱ्यामध्ये आता कसं जास्त कष्ट आहे ना, लोकांनी थोडं ते कमी करून आता बाकी ट्रॅक्टर घेऊन बाहेर कामं करून जास्त पैसे मिळवण्याची प्रवृत्ती त्यांनी केलेली आहे सुरू. त्यामुळे काही दिवसांनी हे बकरी आता नामशेषच होतील असं वाटायला लागलंय. त्यामुळं लोकांची आता तशी आर्थिक परिस्थिती बरी आहे, त्यांनी म्हणजे बाहेर जाऊन धंदा करतायत. पण काही दिवसांनी हे कमी होईल, म्हणजे मेंढपाळ हा धंदा कमी होऊन जाईल असं वाटतंय. आपल्याला आपण या जातीचे आहोत काही? हा, आता बरोबर आहे का, आपण एका मेंढपाळ समाजामधून येऊन एवढं शिक्षण घेऊन आपण उच्च पदावर आहोत, त्याचा आपला अभिमान वाटतो ना. आपण या लोकांचीच पुण्याई म्हणायचं इथल्या, किंवा याच्यामुळे आपण पुढे गेलो. अगदी सुरुवातीला अशी काही परिस्थिती नव्हती एवढी की डॉक्टर नसायचे. मग देवी वगैरे झाल्या बकऱ्याला की बकरी एका वेळेला 10-20 मरायचे. हे सगळे खांडचे खांड मरून जायचं. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता शासकीय डॉक्टर आहेत, जिथं मेंढपाळ आहे तिथं येऊन ते चक्कर मारून जातात, बघतात. किंवा काही खाजगी डॉक्टर पण आहेत, त्यांच्याकडून औषध पण आपण करून घेतो. त्यामुळे आता ती परिस्थिती राहिलेली नाही तेवढी. वरचा म्हणजे पहिल्यांदा तसं मी एक ग्रॅज्युएट झालो, नोकरीला लागलो. या गावातूनही पहिला ग्रॅज्युएट आहे मी. तसं आता या वस्तीवरची काही मुलंही बरीच शिकली आणि काही नोकरीला आहेत. अशीच मुलं या वस्तीवाल्या लोकांनी आमच्या शिकवावीत, म्हणजे हा धंदाही सांभाळावा थोडा आणि शेतीही करावी आणि मुलांचं शिक्षणही चांगलं करावं. पूर्वीसारखी आता परिस्थिती राहिलेली नाही की फक्त मेंढपाळीच करावी. तर त्याच पद्धतीने आता इथं चालू आहे सगळं. म्हणजे प्रत्येक घरातले व 4-4 लोक मुलं शिकतायत. त्यांची मेंढपाळीचं जरी करत असली तरी गावामध्ये घर आहे त्यांचं, तिथं ते शिकवत आहेत त्यांना, काही कुटुंब अर्ध ठेवून तिथं. त्यामुळं आता परिस्थिती बदललेली आहे. हो आहे, ते सगळ्या शिकलेल्या मुली आहेत. त्या तुझ्याशी कशा बोलतात? चांगलं बोलतात ना, व्यवस्थित. तुला विचारतात? हो विचारतात की सगळं. हो सगळं. आणि कसं सगळे आता मुलंही बी शिकलेली, त्यामुळे मुली शिकलेल्या मिळाल्या आता इथं लागणं. याच्या अगोदर सगळ्या मुली तसेच आहेत आणि शिकलेलं नव्हते आणि मुलं पण नाही शिकलेली ना. बकऱ्यांसोबत फिरताना डोंगराच्या वर गेल्यावर मला गावाच्या पलीकडे गेल्या काही वर्षांमध्ये झालेली MIDC दिसली. तो बदल पाहून खूप विचार मनात आले. मनामध्ये विचारांचं काहूर माजलं. जर आमच्या पवळीच्या आसपासही MIDC आली तर काहीच दिवसांमध्ये हे सगळं काही संपून जाईल. उरतील त्या फक्त आठवणी.
दुपारी बकऱ्यांना मनसोक्त चरायला दिल्यानंतर संध्याकाळी मेंढपाळाला वेध लागतात ते परतीचे. बकऱ्या पवळीवर जेव्हा परत येतात तेव्हा दिवसभर कोंडून ठेवलेल्या कोकऱ्यांना बाहेर सोडलं जातं. ही कोकरी लगबगीने त्यांच्या आईकडे पळतात. हा संपूर्ण प्रसंगच अवर्णनीय असा असतो. दिवसभर फिरून आल्यानंतर बकऱ्यांना थोडा वेळ पवळी बाहेर उभं केलं जातं. त्यानंतर त्यांना पवळीमध्ये आणलं जातं. संध्याकाळी माझी भेट झाली ती माझा चुलत भाऊ संतोष याच्याशी. संतोषनं काहीच महिन्यांपूर्वी बकऱ्या विकून ट्रॅक्टर घेतलाय. पूर्वी काय होतं, बकऱ्याला रान या होतं चरायला, आता रान पण कमी पडायला लागली, परत त्रास जास्त व्हायला लागला. त्यामुळं मग म्हणलं आता काय, आता का बकरी विकल्या मी एकटाच करणार ना, बाकी जर निवांत असं ह्याच्यासाठी म्हणलं आपलं टेन्शन नाही, पोरं शाळेत जात्याल त्यासाठी विकली. 5-6 वर्ष झालं सुरू झाले. आता ते ट्रॅक्टरचा धंदा लय व्हायला लागला त्यामुळे घ्यायला लागली ट्रॅक्टर. मग तुला कधी वाटलं बाबा? मला गेल्या वर्षीच वाटलं, तू आपलं घेतला ट्रॅक्टर. एकीकडं महाद्या आणि इतर सर्वच मेंढपाळ मंडळी बकऱ्यांना कुठे काही लागलंय का हे बघण्यात व्यस्त होते, तर बिऱ्हाडांवर महिला मंडळाची जेवणाची गडबड सुरू होती. त्यांच्या साथीला होती ती ही चिमणी. या चिमणीच्या अंधूक प्रकाशातच त्या जेवण बनवत होत्या. बकऱ्या कुठल्याही रानांमध्ये बसायला असल्यामुळं तिथं वीज असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळं बॅटरी, अशा छोट्या चिमण्या यांवरच मेंढपाळांना रात्र निभावून न्यावी लागते. मेंढपाळाचा रात्रीचा आणखीन एक साथीदार म्हणजे हा रेडिओ. जी काही छोटी मोठी करमणूक त्यांच्या नशिबात आहे ती या रेडिओमुळेच. मी जेवायला बसणार इतक्यातच मला पवळी जवळच्या मंदिरा शेजारून ढोलाचा आवाज ऐकू आला. जाऊन बघतो तर आमच्या पारंपरिक अशा धनगरी नृत्याची काही तरुण मंडळी तयारी करत होती. जवळच्याच गावामध्ये त्यांना एका स्पर्धेसाठी जायचं होतं. काही वर्षांपूर्वी हे नृत्य फक्त यात्रांच्या वेळी व्हायचं, पण आता आसपासच्या गावांमध्ये यात्रांनिमित्त होणाऱ्या विविध स्पर्धा कार्यक्रमांसाठी या तरुण मंडळांना बोलावलं जातं. हा आणखीन एक महत्वाचा बदल.
आज खूप दिवसांनी मी बकऱ्यांसोबत फिरलो आज पूर्ण दिवसभर, मस्त वाटलं. आणि एक मला माहिती होतंच की इथे एक SEZ येतोय बाबा, म्हणजे सरकार स्पेशल इकॉनॉमिक झोन इथं करताय, MIDC येणार आहे, त्यामुळे हे सगळं काही राहील असं काही वाटत नाही थोड्या दिवसांनी. म्हणजे सरकारने मान्य केलेलंच आहे आता इथे काही ते MIDC करणार आहे. लोक अजून झगडतायत आमची, किती त्यांना यश मिळेल माहीत नाही, पण सत्य ते सत्य आहे. आपण ते मान्य केलं पाहिजे की संपेल हे बाबा. आणि लोकांनी इथल्या विकली आहेत बकरी. 5-6 वर्षात मी बघतोय येताना की त्यांनी ट्रॅक्टर घेतलेले आहेत, संपलंय, म्हणजे हळूहळू संपतील आता बकरी. थोडंसं वाईट वाटतंय की हे सगळं राहणार नाही, पण ह्याच्या कुठेतरी आठवणी मनात नक्कीच राहतील. आणि असं मी लहानपणी हे असं चांदणं हे असं खूप खूप वेळा बघितलंय आणि ते परत एकदा बघताना खूप भारी वाटतंय. हा क्षण मला सोडावा असं वाटत नाहीये, पण असो, म्हणजे शो मस्ट गो ऑन असं आपण म्हणतो, सगळे संपेल एक दिवस. पण मला आज खूप भारी वाटलं. थँक्यू.